नाशिकला तुम्ही दत्तक घेतलं होतं, पण तुम्ही नाशिकचा अनाथ आश्रम केलाय असं म्हणत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात, पण प्रत्यक्षात किती हजार कोटी रुपयांची कामं होणार आहेत असा सवालही राऊतांनी केलाय। पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे। पालकमंत्री जाता येता राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका। कुंभमंत्री आहे। कुंभमेळा, या कुंभमेळ्यात 10 ते 15 हजार कोटीचा खुर्दा ओढणार आहे। पण कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रयागराज पासून नाशिक पर्यंत सरकारी पैशाची कशी लूट होणार आहे हे तुम्ही पाहायला पाहिजे। प्रयागराज मधले सगळे ठेकेदार हे गुजरात मधून आले होते, मला माहिती असेल। कुंभमेळ्यातल्या हजारो कोटीतले किमान 5 ते 10 हजार कोटी रुपये हे गुजरातच्या ठेकेदारांकडे जाणार आहे आणि ही सगळी कुंभमेळ्याची कामं ही गुजरातच्या ठेकेदारांना जाणार आहे।